वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। वनरक्षक आणि वनसेवकची भरती निघत आहे आणि या संदर्भात जे अपडेट सुद्धा आलाय, तर याबद्दल सुद्धा मी ते अपडेट तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्याबद्दल माहिती। आणि जवळपास वनसेवकच्या जवळपास 12,991 पदांनी रिक्त आहे आणि वनरक्षकच्या जवळपास 1400 ते 1600 जागा या ठिकाणी रिक्त आहे आणि ही भरती कोणत्या महिन्यापर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। वनसेवक भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी 12वी पास लागते, यामध्ये जास्त शिक्षण लागत नाही। ग्रॅज्युएशन वाल्या मुलांना फॉर्म भरता येत नाही आणि जे वनरक्षकचं जे पद आहे, तर वनरक्षक भरतीमध्ये आपल्याला 12वी पासवर फॉर्म भरता येते आणि ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। आणि वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगून राहिलो, तर पेपर हा 120 मार्कात असते। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते आणि 60 पैकी आपले 27 प्रश्न जरी बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास असतो आणि यामध्ये जे निगेटिव्ह मार्किंग नसते पेपरमध्ये, त्याचबरोबर गणिताचा विषय नसते, तर जास्त चान्स आहे वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। तर वनरक्षक भरतीमध्ये आणि वनसेवक भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, अपडेट सुद्धा ते तुम्हाला माहिती देणार आहे त्या अपडेटची। त्याचबरोबर जे वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर मी तुम्हाला याच्या अगोदरपासून सांगत आला की वनरक्षक वनसेवकची भरती 1-2 महिन्यामध्ये निघणार आहे, 1-2 महिन्यामध्ये निघणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो अंदाज या ठिकाणी खरंच ठरते, एक लक्षात ठेवा। मी तुम्हाला एवढ्या दिवसाचा कोण सांगून राहिलो, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी भरपूर मुलांनी जे अभ्यास आणि प्रॅक्टिस त्या ठिकाणी सोडला होता आणि जेणेकरून मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रांनो, तुमचं या ठिकाणी चांगली तयारी झाली पाहिजे, तुमचं या ठिकाणी चांगला अभ्यास झाला पाहिजे, तुमचे या ठिकाणी ग्राउंडची तयारी झाली पाहिजे आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे। त्यामुळे मी तुम्हाला वारंवार या ठिकाणी सांगत असतो, जेणेकरून आपण आतापासून जर तयारी केली तर नक्की आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक भरतीमध्ये चांगली तयारी होणार आहे आणि तुमचंच त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, आता वनरक्षक वनसेवक भरती संदर्भात जे अपडेट आले तर मी ते अपडेट तुम्हाला सांगून देतो। तर पहा, महाराष्ट्राचे जे वनमंत्री आहे गणेश नाईक, तर यांनी जे विद्यार्थी मित्रांनो यांचं जे नवी मुंबईच्या वाईमध्ये या ठिकाणी कार्यक्रम होता, गणेश नाईक यांचा वनमंत्री जे, तर यांनी त्या ठिकाणी घोषणा केली आहे की वनरक्षकचे जेवढ्या पण जागा रिक्त आहे तर येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये आम्ही त्या भरणार आहे, 2 महिन्यामध्ये भरणार आहे, अशी त्यांनी घोषणा या ठिकाणी केलेली आहे। वनरक्षकच्या झालं, वनसेवकच्या झालं, त्या वनपालच्या झाल्या। वनरक्षक मध्ये ज्या रेंजमध्ये ज्या वनवृत्तांमध्ये जेवढ्या पण वनरक्षक वनसेवक, त्याचबरोबर वनपाल, जेवढ्या पण वन विभागामध्ये जेवढ्या पण जागा रिक्त आहे तर त्या सर्व जागा आम्ही भरणार आहे, अशी घोषणा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। जे महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी घोषणा दिली आहे आणि येत्या 2 महिन्यामध्ये आम्ही भरती काढणार आहे, अशी त्यांनी त्या ठिकाणी घोषणा दिली आहे। मी स्वतःवरून या ठिकाणी तुम्हाला सांगून नाही आलो, तर त्यांचं हे जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी त्या ठिकाणी भाषणामध्ये हे सांगितलं आहे। जे महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी, वन मंत्री जे, तर यांनी ही घोषणा या ठिकाणी केली आहे नवी मुंबईच्या वाई या ठिकाणी की आम्ही जवळपास 2 महिन्यामध्ये वनरक्षक वनसेवकच्या वन विभागामध्ये जेवढ्या पण जागा रिक्त तर त्या सर्व या ठिकाणी भरणार आहे, अशी त्यांनी या ठिकाणी घोषणा केली आहे। वन मंत्री गणेश नाईक यांची क्लिप मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली असती, पण यूट्यूबचे काही रूल्स आहे की आपण हे दुसऱ्याचे कॉपीराइट यामध्ये दाखवू शकत नाही। तर मी टेलिग्राम ग्रुप आपला आहे माझी नोकरी कॉर्नर, त्याच्यावर मी ते क्लिप या ठिकाणी टाकून देणार आहे। महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी त्या ठिकाणी घोषणा केली, तर ते तुम्ही या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या ठिकाणी विश्वास बसणार आहे की येणाऱ्या दिवसामध्ये खरंच वनरक्षकची भरती निघणार आहे। तर काही दिवसापासून जे भरपूर मुलं जे या ठिकाणी डिमोटिवेट झालं, कारण की काही जणांना यूट्यूबवर काय सांगितलं की डायरेक्ट 2026-27 नंतरच या ठिकाणी वनरक्षक वनसेवक भरती निघणार आहे, त्यामुळे भरपूर मुलं अभ्यास करत नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड करत नाही। आणि मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलं की येणाऱ्या दिवसामध्ये नक्की या ठिकाणी वनरक्षक वनसेवकची भरती निघणार आहे, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी डिमोटिवेट झाले नाही पाहिजे। तर त्या यानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे आणि आपला जो अंदाज आहे तो बरोबर या ठिकाणी लागत असतो, एक लक्षात ठेवा, कारण की मी तुम्हाला याच्या अगोदरपासून जे वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल माहिती देत आहे, ठीक आहे। तर पहा, आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर त्याचबरोबर वनसेवकचं जे पद आहे, वनसेवक हे गड्डर संवर्गातलं पद आहे, यामध्ये पगार 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतो वनसेवकला आणि यामध्ये उंची सुद्धा कमी असणार आहे। त्याचबरोबर यामध्ये जे
वयोमर्यादा सुद्धा जास्त असणार आहे, म्हणजे जवळपास 18 ते 34च्या वरती त्या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे। गट संवर्गातलं हे पद आहे आणि यामध्ये एक अट आहे की 10वी आणि 12वी पास झालेली मुलं फॉर्म भरू शकता वनसेवकमध्ये, ठीक आहे। आणि अशा प्रकारे हे प्रोसेस आहे। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीचा जर आपण विचार केला तर पहा, वनरक्षक भरतीच्या जवळपास 1600+ जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे आणि गट क संवर्गातलं हे पद आहे वनरक्षकता। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं वनरक्षक पदामध्ये तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये जी अट आहे तर आपल्याला 12वी पासवर फॉर्म भरता येते, आर्टवाले विद्यार्थ्यांना, सायन्सवाले विद्यार्थ्यांना, कॉमर्सवाले विद्यार्थ्यांना। पण आर्टवाले विद्यार्थ्यांना एक अट आहे की आपला 12वीमध्ये अर्थशास्त्र किंवा भूगोल या दोनपैकी एक विषय असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते, अन्यथा फॉर्म भरता येणार नाही, अशी यामध्ये एक अट आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुमचं ग्रॅज्युएशनही झालं असेल तरी सुद्धा आपल्याला वनरक्षकमध्ये फॉर्म भरता येते, मुलं मुली फॉर्म भरू शकता। वयोमर्यादा जर विचार केला वनरक्षक भरतीमध्ये तर 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे सूट असते, OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षे सूट असते। सिलेक्शन प्रोसेस जर पाहिला आपण वनरक्षक भरतीमध्ये, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। सर्वात अगोदर वनरक्षक भरतीमध्ये पेपर असते, तर पेपरमध्ये जर आपण विचार केला तर पहा, यामध्ये जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण असते, 120 मार्काचा पेपर असते, 60 प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाते। पासिंगचा जर विचार केला 54 मार्कावर पासिंग आहे। कोणती कॅटेगरी, SC/ST, OBC, EWS, NTVG ओपन, SBC, SCBC, कोणती कॅटेगरी, मुलं आणि मुली, म्हणजे 60 पैकी 27 प्रश्न जर आपल्या बरोबर आले तर आपण पेपर असतो, पेपर पास या ठिकाणी असतं आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। आणि हे झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड असते। तर उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ST कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर वनरक्षक भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे तर 5 किलोमीटर रनिंग आपल्याला या ठिकाणी 17 मिनिटांमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 80 मार्क या ठिकाणी भेटणार आहे पैकीच्या पैकी। आणि जसजसा तुमचा 1 मिनिट जरी जास्त झाला तर तसे आपले 10 मार्क कमी होणं या ठिकाणी चालू होणार आहे। म्हणजे वनरक्षक भरतीचं जे ग्राउंड आहे एकदम टॉप ग्राउंड या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला 17 मिनिटाच्या आत जर आले तुम्हाला 80 मार्क भेटतात आणि जसजसा टाईम या ठिकाणी वाढणार आहे तसतसे कमी मार्क तुम्हाला भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आणि 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटांमध्ये या ठिकाणी मारायचे आहे आणि 1 मिनिट सुद्धा जास्त झालं तर 10 मार्क आपले या ठिकाणी कमी होणार आहेत। तर एवढं टफ या ठिकाणी ग्राउंड वनरक्षकता एक लक्षात ठेवा। तर हे ग्राउंड झाल्यानंतर सुद्धा आणखीन आपल्या यामध्ये काय असते तर पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालवावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालवावं लागते 4 घंट्यामध्ये, ठीक आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक वनसेवकच्या जवळपास या 14,500+ जागांसाठी भरती निघत आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, कारण की जेणेकरून आपलं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे। एकदम फॉर्म या ठिकाणी चालू झालं, तुम्ही त्या ठिकाणी तयारी चालू केली तर आपला अभ्यास कसा होणार आहे, अभ्यासच नाही झाला तर आपलं या ठिकाणी सिलेक्शन कसं होणार आहे। तर आतापासून आपल्याजवळ टाईम आहे, तर आतापासून तयारीमध्ये लागून जा। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।